गोपाल, ईश्वर कुठे गेला रे? 2-3 दिवसात भेटलाच नाही तो. बाबा देवळात गेलेत. देवळात गेलाय? अरे वा. हो, देवळात आले की त्यांना सांगतो ना तुम्हाला फोन करायला. अरे पण रेयांश कुठे आहे मग? तोही कॉलेजच्या स्टडी टूर साठी गेलाय. हो. तुम्ही उभे का? बसा ना. हा बस बसा. हा. मी चहा करू तुम्हाला पटकन? नाही नको नको रे, चहा बी घेतलं मी सकाळी घेऊनच निघाल. चल बस ना, तूही बस ना. हो. हा. काय झालंय काका? अनिशच्या बाबतीत काय आहे का जे तुला मला सांगायचं नाहीये? नाही नाही, अजिबात नाही. असं का वाटलं तुम्हाला? तुषार, तुला माझ्याशी काही बोलायचं नाहीये. मी कधी जातो याची वाट बघतोयस तू. माझ्या नजरेला नजर देऊ शकत नाहीस, म्हणजे काहीतरी लपवतोयस. आणि लपवण्यासारखं सध्या तरी काही फक्त अनिशच्या बाबतीतच असतं. काय झालं खरं सांग. नीलिमा आत्या, काय ग? मी मोबाईल दुरुस्त करायला जाते. हा, बर बर, जा. हो दे बाई दुरुस्त, नाही तर माझ्या जीवाला घोर लागायचा. बरं ऐका, ते पार्टी होता होता राहिली होती ना त्या दिवशी, ते परत करायला लागते. हो पार्टी? हा म्हणजे संयमीन सांगितलं मला की पोरं तर येणार नाही म्हणा, पण तिचे आजी आजोबा येऊन राहिले पार्टीले, तर तुम्ही सगळे राहायचा पार्टीत असं सांगितलं मला. खायला काय करायचंय मग? काय तेच ते नेहमीच, ते पॅटीस, चिवडा, वेफर, सरबत. अच्छा, म्हणजे अनिश इतके दिवस घरी जे सांगतोय ते खोटं आहे? नाही, सगळंच खोटं आहे असं नाही. म्हणजे तो सेवानी बिल्डरकडे नोकरी करतोय असं सांगितलं, पण अनिश त्यांच्याकडे वसुलीचं काम करत होता आणि याच लफड्यामध्ये तो 10 लाख अडकून बसला, जे त्याने आता भैरवीकडून मागून घेतले. आता गाडीचा ऍक्सिडेंट झाला ना, त्या गाडीच्या रिपेअरिंगसाठी सुद्धा त्याने जे काही पैसे घेतले तो आकडा त्याने वाढवून सांगितला. थोडक्यात त्याने भैरवीला फसवलं, होय ना? आकडे महत्वाचे नसतात तुषार. नवरा बायकोच्या नात्यात फसवणूक ही फसवणूकच, मग ती छोटी असो नाही तर मोठी असो. काका ऐका ना प्लीज, मी तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्यात हे अनिशला कळू देऊ नका. परवा त्याने मला धमकी दिली, म्हणाला भैरवीपासून लांब राहा, त्यांच्या संसारात लुडबुड करू नकोस. काय ना, अनिश चांगला मुलगा आहे हो, पण आता त्याची संगत बिघडली, त्यामुळे मला खरंच भीती वाटायला लागली त्याची. आता काळजी करू नकोस, मी नाही बोलणार. काका तुम्ही पण काळजी घ्या आणि भैरवीला सांभाळा. हो. सक्सेस पार्टी, पार्टीचं यश साजरं करायचं का नवऱ्याच्या भानगडी निस्तारायचं, ही वेळ कुठल्याही मुलीवर येऊ नये. त्या भेळेत तिखट मसाला काही टाकलेलं नाही, ते बाजूला ठेवलं ना तर बोंबलाल. हे शहाणपण आधी आलं असतं तर बरं झालं असतं. आहेच आम्हाला शहाणपण, तुम्हाला दिसत नाही. अनिश कुठे गेलाय? मला विचारलं? हो, मला नाही माहित. सकाळीच गेलाय बिझनेसच्या कामासाठी. आणखी कुठला नवा खड्डा नको खणू दे म्हणजे झालं. आणि हो, हा. भैरवीला यातले काय सांगायचं नाही, सांगितलं का तू? नाही बा, मी काहीच नाही सांगितलं. हा, काय संयमीने आपल्याला सांगितलंय का तिले काय यातलं कळलं नाही पाहिजे. बाप्पा, असं
हा ते म्हणतात ना लोक देतात ते असं असं काहीतरी देतात ना असं. लुगडा नाही लुगड का हो? पंजाबी ड्रेस तुला काय कपडे आणि खायचं दुसतं का ते असं दिलं की असं होतं हो असं होतं ते सरप्राईज मला कळलं ते. हा तर ते द्यायचंय तिले म्हणून कोणी तिले सांगायचं नाही. नाही सांगायचं कोणी. हा कोण जाते का उघडाले? नाही ते नाही काम जमणार, मलाच कष्ट करावं लागेल. मग त्यासाठी तर आहे ना इथं तू. सर कोण आहे? विन बाई या 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 भाऊ या. या 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 वा, वा, वा. या, या. इरा ईशान मागे नाही ना लागले? खूप मागे लागले होते. मला वाटतं आपल्याला त्या दोघांसाठी वेगळी पार्टी करावी लागणार आहे. ठेवूया ठेवूया त्यांच्यासाठी ही पार्टी ठेवूया. काय झालं ना, त्यांची परीक्षा आली ना, ती संपल्यानंतर ही पार्टी केली असती तर खूप उशीर झाला असता. करूया त्यांच्यासाठी सुद्धा. संयमी कुठे दिसत नाहीये. नाही म्हणजे तिचा फोन आला होता की घरी पार्टी आहे सगळ्यांनी या म्हणून म्हटलं. कुठे ती? ती कॉलेजमध्ये गेली आहे, पण आज उशीर होईल यायला असं म्हणाली होती. खरं काय केशवभाऊ कसे आहात? विचार सांगा आता. हा? हा? ते जाऊ दे. मला चेहरा कसा असतो? सुखी पार्टी आहे ना, चेहरा एवढाच आहे. ओली असेल तर असं काही नाही म्हणजे काही लाज लज्जा शरम. भैरवी कुठे? तिचा फोन बिघडलाय, तो दुरुस्त करायला गेली. आता नवीन फोन घ्यावा लागू नये म्हणजे झालं. अरे हो, आणि अनिश कुठे आहे? अनिष्ता बाप आला तर चालेल काय? हो बाबा भाऊजी आले. हा नमस्कार नमस्कार. अरे काय विचारताय काय तुम्ही? अहो आमच्या मुलीचं तुम्ही एवढं कौतुक करताय. हो ना भाऊजी. अहो भैरवीचं जेवढं आम्ही कौतुक करत नाही ना तेवढं तुम्ही करता. अहो तुमची मुलगी आहेच तेवढी कर्तृत्ववान. पण आहे कुठे ती भैरवी? आली वाटतं गाडी गॅरेज मधून. लवकर आली. मी असं ऐकलं होतं फार मोठा ऍक्सिडेंट झाला होता. होय याच्या नाही, समोरच्या गाडीचा जास्त डॅमेज झाला होता म्हणे. नाही नाही, मी ऐकलं होतं हा दारू पिऊन गाडी चालवतो म्हणे. ह्याच्याबद्दल आहे ना हल्ली बरंच काही ऐकायला येते कानावर. त्या सेवानी बिल्डरकडे म्हणे हा वसुलीची कामं करतो. नाही म्हणजे अशोक माजगावकरांचा मुलगा वसुलीची कामं करतो एका गुंडाकडे. दिव्याखाली अंधार म्हणतात ना, ते असं. दुसरं काय, ती भैरवी तिकडे बिझनेससाठी धडपड करते आणि हा दारू पिऊन गाडी काय चालवतो, ऍक्सिडेंट काय करतो. त्या वेणू वहिनींना सुद्धा ना स्वर्गातून वाईटच वाटत असेल. एक मुलगा तर गेलाच आणि दुसरा असा निघाला. आपण सुटलो हे बघण्यापेक्षा असंच वाटलं असेल त्यांना. आईचं नाव काय घेतलंस? आईचं नाव काय घेतलंस? आईचं नाव काय घेतलंस? माझ्या आईचं नाव घ्यायचं नाही. अच्छा आईचं नाव घ्यायचं नाही. अनिश सोड त्यांना. अरे सोसायटीला लागलेला पट्टा आहेस तू. भैरवी घेऊन जा याला. अनिश प्लीज इथे थांबू नकोस, चल माझ्यासोबत. अरे माझ्याबद्दल बोलतोस तू? अनिश काय चुकीचं बोललो आम्ही? हे असं वागून सिद्धच केलंस ना तू. तुम्ही जा बरं सगळे इकडून. अनिश चल. अनिश बस झालं. नको ना यार भांडू. अरे बोलले तर बोलले, एवढं काय आहे त्यात? लगेच अंगाला भोका पडणार आहेत का तुझ्या? 4 दिवस बोलतील आणि सोडून देतील. तू गप्प बस ना. लगेच दुसऱ्यावर हात कशाला करायला जातोयस? कंटाळा आलाय आता या भांडणांचा. जरा कुठे शांतता हवे म्हटलं तर सगळेजण उठसूट भांडतायत. प्लीज
नेहमीचीच गुंडागर्दी झाली याची. सुधार सुधार आता. चला. अरे या माजगावकरांचा आणि असा वागेल असं वाटलं नव्हतं. चल रे चल. गुंड कुठला? रेकॉर्ड केलं ना तुम्ही हे? हे काय सगळे अंधारात का बसलेत? अरे काय आहे सगळं? कॉंग्रॅच्युलेशन. त्या दिवशी तुझी पार्टी राहिली होती ना म्हणून इरुशान आले की आपण मोठी पार्टी करू. आज फक्त आपल्या मोठ्यांची पार्टी. भैरवी, आम्हाला तुझा खूप खूप अभिमान. थँक्यू आत्या. आणि ही साडी आमच्याकडून. अगं उघडून बघ. लगेच बघू. हो. साडी मस्त आहे ना. आवडली? खूप आवडली. पण एवढं कशासाठी? अरे कौतुक आहे तुझं. नमस्कार करते. भैरवी, आधी तुझ्या सासऱ्यांना नमस्कार कर. आज तू जी काही आहेस ना ती फक्त त्यांच्यामुळे, त्यांच्या सपोर्टमुळे. हो. नमस्कार करते बाबा. अरे मी काही नाही आणू शकलो बाळा तुझ्यासाठी, पण खूप आशीर्वाद आणले. चला आपण पार्टीला सुरुवात करूया. माऊ मी सगळं घरी बनवलंय. पण भाऊजी, अनिश बाबू कुठे? तो येतोय.